याचा स्रोत जो आहे तो मुख्य पुरवठादार जो आहे तो आहे मिस्टर सुशांत हिंगे. मिस्टर सुशांत हिंगे हा मंचरचा आहे. त्याचा सल्लागार जो आहे संदीप लोढा हा मंचरचा आहे. हा जो सल्लागार आहे ह्याचे फॉर्म्युलेशन करतो, किती प्रमाणात किती काय टाकलं की कशा पद्धतीचं ते दूध तयार होतं आणि मग ते दूध एक तर मिक्स केलं जातं किंवा ते नुसतं दूधच तयार करून ते डायरेक्टली वेगवेगळ्या डेअरी मार्फत किंवा डायरेक्टली किंवा चिलिंग सेंटर या ठिकाणी सुद्धा विकलं जातं. तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आल्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी देवाचे आभार मानायला हवेत. आणि मी असं का बोलतोय ते आधी समजून घ्या. तुम्ही जे रोज सकाळी दूध पिताय ते खरंच दूध आहे की केमिकलचं विष? कारण पुणे जिल्ह्यातून देशातील आजवरच्या सर्वात मोठ्या दूध भेसळीचं रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पुण्यातील मंचरमध्ये एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मिळून तब्बल 2,000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणारे रॅकेट उद्ध्वस्त केलंय. केवळ 5 रुपयाचं केमिकल फॉर्म्युला वापरून हे लोक 70 रुपये प्रति लिटर बनावट दूध विकत होते. शासकीय लॅब टेस्ट पास करण्यासाठी आरोपी काय मिसळायचे माहिती आहे? प्रोटीन साठी वे पावडर, एसएनएफ साठी स्किम मिल्क पावडर, फॅट वाढवण्यासाठी पाम ऑइल आणि सर्वात भयंकर म्हणजे हे सगळं एकत्रित करून दूध पांढर शुभ्र करण्यासाठी थेट डिटर्जंट, शॅम्पू आणि लिक्विड एम्प्लिफायर असे घातक गोष्टी वापरत होते. आणि आपण ते दूध पिताना कधी विचार पण केला नसेल. पोलिसांनी हजारो किलो बनावट दूध आणि पावडर जप्त केले. नौका डिस्ट्रीब्युटरसह 26 जणांवर एफआयआर दाखल झाली असून यात थेट जन्मठेपीच्या शिक्षेची तरतूद असणारे कायदे लावलेत. हे विषारी दूध महाराष्ट्रातल्या 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पुरवलं जात होतं. तर तुम्हाला आता कळालं असेल मी का म्हणलं की देवाचे आभार माना. कारण इथून मागे पण अधिकारी होते, इथून मागे पण एफडीए होतं, इथून मागे पण सरकार होती, इथून मागे पण सगळं काही होतं. आणि इथून मागे ही भेसळ खूप मोठ्या प्रमाणात पण झाली असेल आणि यामुळेच खूप लोकांना कॅन्सर सारखे दुधर आजार पण झाले असतील. पण कोणीच याच्यावरती लक्ष केंद्रित नाही केलं, कोणी त्याच्यावर आवाज उठवला नाही. आणि हे जे दोषी म्हणण्यापेक्षा हे मनोरुग्ण जे व्यक्ती आहेत ना, त्यांनी किती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले असेल त्यांचं त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि जर आपल्याला आपल्या भागात असं काही कोणी करताना आढळलं असेल तर लगेच आपण त्या संदर्भात कारवाईसाठी एफडीए शी संपर्क साधला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आमचं मिशन काय, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं? तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचंय, शुद्ध सकस दूध द्यायचंय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत. आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे. आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे. आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे.